जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान लाभो देगा अमृताची वेल अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा Alandi, the place of Vittal, the place of Sant Dhyaneshwar, the place of Indrayani river, the place of devotees, and the place of Varkaris. Alandi, Devachi Alandi, the place of God. Alandi is one of the most important pilgrimage center for the devotees of Sant Dhyaneshwar. Also known for the Sanjeevan Samadhi at the Dhyaneshwari Mauli temple of Great Sant Dhyaneshwar, also known as Mauli, the temple is the beating heart of Alandi. The religious and cultural life of Alandi is closely associated with the Indrayani river. Every stage of life, people come to the river, from offering hair of a newborn to taking holy day at the Indrayani as a means to purify the soul. To die on the river bank is to gain entry to heaven. All frames of life are in one frame environment in Alandi. Every year, more than 3 lakh pilgrims come to Alandi for the beginning of the spiritual process of Wari. According to the Vedic calendar, on the 11th day of the waxing moon period, the Wari begins for 21 days. This is the time of Varsha Rutu, the beginning of monsoon. During this time, trees shed their leaves and new leaves are bloom, which is a very important part of natural cycle that signifies the importance of new beginning. New crops are sown, which brings great joy and happiness to farmers, making ideal time for them to go to Wari. The environment helps us in many ways, like during the Sharad Rutu, when the leaves of mango tree are used to make toran for decoration of doors and mandirs during Diwali. Sometimes our ritual also helps the environment performance. Havan is an ancient ritual and its ingredient put in the fire release holy smoke which purifies the atmosphere. Harmony and the balance with nature is very important for human life in our culture. For people, the tradition have a close connection with the environment.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव धातिट दागिन धागे दिंदा गडत तिट धातिट देखिट कथ गदिंग ननत धातिट देखिट कथ गदिंग ननत गदिंग ननत गदिंग ननत ओ माऊली, ओ माऊली, पाहिली का आळंदी? झालं दर्शन? अगं हो हो पाहिली. कुठं कुठं गेलात मग? बऱ्याच वर्षांनी आले व. इंद्रायणीचा तट पाहिला, मुक्ताईचा मठ पाहिला, ज्ञानेशाची समाधी पाहिली, नगरपालिकेची गादी पाहिली, शेती पाहिली, वाडी पाहिली, धर्मशाळांची यादी पाहिली, चांगदेवाची भिंत पाहिली, गावातली मात्र थोडीच घरं जिवंत पाहिली. दर्शन घेऊन बाहेर पडताच एकटक बघणारी घरं बोलतात कशी? हो हो मान्य आहे आम्हाला, दिसतोय आम्ही वेगळे आता. खिडक्यांनी पण नाही का? वरचा मजला गाठला, अंगणांनी रांगोळीची जागा दुकानाला दिली. एवढंच काय, लाकडी शेजारीने सुद्धा ढासळली. आता आलाय कोणीतरी उंच पाहुणा प्लास्टिकचे अंगारके पांघरून. नादोबाची आळंदी लहानपणापासून आता वेगळीच दिसतीये बघ. हीच का ती आळंदी? सगळं पाहिलं पण देवाच्या या आळंदीत चराचरात बागडणारा देव काही दिसेना. इंद्रायणीच्या पाण्यात निळ्या आसमानासोबत तुमचं चकचकीत प्रतिबिंब दिसावं, पण अशा जलपर्णीच्या तांड्यात पांढऱ्या फेसात जीवसृष्टी नाहीशा झालेला या इंद्रायणीतला देव कुठं आहे? कळसावर बसून भजन गाणारा, सैर वैर पळणारा, आता उंच पाहुण्यांना घाबरून हरवलेला देव कुठं आहे? अंगण, सडा रांगोळी, सकाळची जेवणं, संध्याकाळची दळणं, शेजारी कसे सख्खे वाटावे, पण भिंतीला भिंत लावून देव विकत घ्या, देव विकत घ्या म्हणणाऱ्या जागेतला देव कुठं आहे? घरं एकामेकाकडे बघतायत, कोणाच्या माना उंचवल्या नाही आहेत. गाडी वापर, सायकल वापर, वाटा कशा वारीसारख्या वाटाव्या, पण आता मैलभर कचरा, एकट्याने रस्ता पार करायचं म्हणजे भीतीच. या भीतीत हरवलेला देव कुठं आहे? तुझ्यात देव आहे, माझ्यात देव आहे, चराचरात देव आहे, देवाची आळंदी आहे. देव आहे आणि त्याचं हरवलेलं गाव आहे.